दरम्यान मोदींच्या काळामध्ये रुपया 100 पार करण्याच्या मार्गावर आहे। युद्धामुळे महागाई वाढते, गॅस पेट्रोलच्या किमती वाढतायत। इराण अमेरिका युद्धामध्ये पाकिस्तान मध्यस्थी करतंय, मात्र पाकिस्तान युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करतंय। भारत कुठेच हे युद्ध थांबवताना दिसत नाहीये। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी हा हल्लाबोल केलाय। 15 लाख रुपए काला धन, 2 करोड़ नौकरियां हर साल, किसानों की आमदनी दुगनी करना, बेरोजगारी महंगाई खत्म करना, कई सारे वादे किए, झूठे वादे किए थे, उसमें से एक भी पूरा नहीं कर पाए। कोई माफी नहीं, कोई अफसोस नहीं। किस तरह से चकमा देकर, धोखा देकर चुनाव जीता गया। पाकिस्तान युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करते, मात्र भारत कुठेच दिसत नाहीये असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं।